पावसाने दमदार बॅटिंग केल्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी अजून एक मोठी आनंदवार्ता धडकली आहे. राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची वेगाने अंमलबजावणी सुरू असून लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मेसेज येणार आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत बुधवारी दिली. राज्य मंत्रिमंडळाने 2 जून 2026 रोजी सदर योजनेला मंजुरी दिली होती. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी तर कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत मंजुरी देण्यात आली होती. महायुती सरकारने 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतचे 2 लाखांचे कर्ज माफ करण्याचे धोरण ठरवले आहे. 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट योजना लागू केली आहे. सरकारने व्यापारी व संबंधित बँकांना योजनेअंतर्गत निर्देश दिले आहेत. थकीत कर्जदार शेतकरी पुन्हा कर्जपात्र ठरणार आहेत. कर्जमाफी योजनेतील निकष, अटी आणि शर्तींमध्ये बदलासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री यांचा एक मंत्रिगटही कार्यरत आहे. याविषयीची एक उपसमितीही गठीत करण्यात आली आहे. त्यात सचिव आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आमदार रोहित पवार, आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतलेल्या आक्षेपांवरही चर्चा झाल्याचे समजते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती, या राज्यातील जो शेतकरी अडचणीत आलेला आहे या शेतकऱ्याला कुठं आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे, या उद्देशानं 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी ही दिली जाईल, ही मुख्यमंत्री महोदयाने जी घोषणा केली होती. आपल्या माहितीसाठी जो आज प्राथमिक अंदाज आहे, खरं तर आचारसंहिता असल्यामुळं काही गोष्टींमध्ये आम्हाला त्याचा उहापोह किंवा खुलासा करता आला नाही, परंतु आचारसंहिता 22 तारखेला ती संपलेली आहे. या बाबतीमध्ये प्राथमिक अंदाज जर घेतला तर साधारणतः राज्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांना, साधारणतः 56,24,000 शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाची ही कर्जमाफी दिली जाईल, हे सुद्धा आजच्या माध्यमातून सांगतो. आमच्या पाठीमागं मला वाटतं कोणतरी सदस्य म्हणले की ह्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मागचा मला वाटतं आमचे कैलास पाटील साहेब बोलले की 2000 त्यांनी 9चं सांगितलं. 2009 साली आपल्या शासनाने साधारणतः 34 लाख शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती. त्यानंतर 2017 साली देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना साधारणतः 50,60,000 शेतकऱ्यांना साधारणतः 24,437 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती. आणि 2019ला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती आणि 2017ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्ज सन्मान योजना आणि आता महात्मा ज्योतिराव फुले 2019ची या माध्यमातून साधारणतः या राज्यामध्ये 46,79,000 शेतकऱ्यांना 25,449 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती. जर आजचा या तीनही कर्जमाफीचा जर विचार केला तर त्या निकषाचा जर विचार केला तर ह्या वर्षी दिलेली ही कर्जमाफी निश्चित प्रकारे माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांना एक दिलासा होईल. आणि अजूनही त्यामध्ये काय सूचना आहेत, त्यामध्ये अजूनही अडचणी आहेत, लोकप्रतिनिधीच्या काय सूचना आहेत, शेतकरी संघटनेच्या सदस्यांच्या शेतकऱ्यांच्या काय सूचना आहेत, त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक आपल्या सगळ्यांना एक आश्वासित केलेलं आहे की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे यामध्ये तुमच्या ज्या सूचना आहेत त्याचा समावेश करून माझ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा कसा लाभ होईल यासाठी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण निश्चित त्यामध्ये सुधारणा करून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.